जर एखाद्या गुन्ह्यामध्ये पोलिसांकडून आपल्याला अटक झाली तर त्यामध्ये आपले अधिकार कोणते कोणते असतात ते तुम्हाला मी थोडक्यामध्ये आता सांगतो। पहिला अधिकार असतो अटक केल्याचे ग्राउंड, म्हणजे तुम्हाला कोणत्या कलमाखाली कोणत्या गुन्ह्याखाली अटक केलेली आहे याचे कारण तुम्हाला तात्काळ पोलिसांना तुम्हाला सांगावे लागेल। दुसरं आहे नातेवाईकांशी संपर्क, तुम्हाला एखादा मोबाईल नंबर किंवा कोणाचा तरी कॉन्टॅक्ट त्यांना देता येतो, तुमचा अधिकार आहे की ते तुम्ही अटक झाल्याबद्दल माहिती तुमच्या नातेवाईकांना कळवली गेली पाहिजे। तिसरं आहे मेडिकल, तात्काळ अटक केल्यानंतर पोलिसांनी तुमचं मेडिकल चेकअप करायला पाहिजे। नंतर आहे तुम्हाला वकील लावायचा अधिकार आहे, याची पण तुम्हाला माहिती पोलिसांनी दिली पाहिजे। त्यानंतर तुम्ही जमानत घेऊ शकता याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पोलिसांनीच देणे गरजेचे आहे। त्यानंतर राईट टू सायलंट, म्हणजे शांत राहण्याचा, काहीही न बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे। तुमचा गैरसमज होईल की पोलीस चौकशी करणार, मग उत्तर तर द्यावंच लागेल, मग असा कसा अधिकार आम्हाला भेटलेला आहे? तर भारतीय पुरावा कायद्यानुसार पोलिसांसमोर दिलेलं स्टेटमेंट हे ऍडमिजिबल नसतं कोर्टासमोर। कोर्टासमोर जे बयान होतं तेच ग्राह्य धरलं, त्यामुळे तुमच्याकडून काही गोष्टी वदवून घेऊ शकत नाहीत पोलीस बळजबरी, तुम्ही त्यामध्ये शांत राहू शकता। नंतर आहेत अटक केल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला न्यायालयासमोर हजर केलं गेलंच पाहिजे, फक्त त्यामध्ये प्रवासाचा कालावधी वगळता येतो। म्हणजे हे तुमचे अटक केल्यानंतरचे अधिकार आहात। जर तुमच्याकडे अशी कोणती वेळ आली तर ह्या अधिकारांचा तुम्ही माहिती ठेवा। धन्यवाद।